नाशिकमधल्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी कॅप्टन अशोक खरातच्या मालमत्तांची झाडाझडती सुरू आहे। आरोपी अशोक खरातच्या सिन्नर तालुक्यातल्या मिरगाव इथल्या फार्म हाऊसवरती पोलिसांकडून तपासणी केली जाते। याशिवाय अशोक खरात हा मिरगावातील ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा प्रमुखही आहे। त्यामुळे पोलिसांनी या मंदिरासह कुटियाची देखील झाडाझडती घेतली आहे। मिरगावातील फार्म हाऊसवर अनेक नेत्यांसह कलाकार मंडळींचा देखील राबता असायचा। दरम्यान कॅप्टन अशोक खरात विरोधात ज्यांनी फिर्याद दिली त्या फिर्यादीत काय काय आहे त्यावर एक नजर टाकूयात। पीडितेची 2019 मध्ये भोंदू अशोक खरातशी ओळख झाली। दैवी शक्ती असल्याचा दावा करत विश्वास संपादन केला गेला। दैवी शक्ती असल्याचा दावा करत विश्वास संपादन केला गेला। कॅप्टन खरातनं या पीडितेचा विश्वास आपल्याकडे दैवी शक्ती आहे असं सांगत संपादन केला। आयुष्यातील अडथळे दूर करण्याचं पीडितेला आश्वासन देखील दिलं। 2019 ला पहिल्यांदा ओळख झाली, त्यानंतर 2021 मध्ये पीडितेचा साखरपुडा झाला, मात्र नंतर तो मोडला। खरातनं पीडितेला पुष्कराज घडा देत कल्याणाचं आश्वासन दिलं। नोव्हेंबर 2022 मध्ये पीडितेला कार्यालयात एकटं बोलावलं। प्रसाद म्हणून पेढा आणि पाणी दिल्यानंतर पीडितेला गुंगी आली। भीती दाखवत पहिल्यांदा अत्याचार केल्याचा आरोप केला गेला। पीडितेचं लग्न झाल्यानंतरही वारंवार तिला कार्यालयात बोलावलं गेलं। लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अशोक खरात याला अटक करण्यासाठी नाशिक पोलिसांनी ऑपरेशन कॅप्टन राबवलंय। खरातचे बड्या राजकीय व्यक्तींशी संबंध आहे, त्यामुळे अटकेत अडथळा येऊ शकतो अशी शक्यता पोलिसांनी गृहीत धरत ही योजना आखली आहे। कारवाईपूर्वी गुप्तता राखण्यासाठी सगळे पोलीस अधिकाऱ्यांनी आपले मोबाईल फोन्स बंद ठेवलेत। मंगळवारी रात्री पोलीस अशोक खरातच्या बंगल्याजवळ पोहोचल्यानंतर चोर घरात शिरला अशी बनावट माहिती देत कारवाई केली आहे। यावेळी खरातनं काही लोकांना फोन करून अटक टाळण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याला रोखलं। आपले प्रतिनिधी किरण ताजणे थेट अशोक खरातच्या या बंगल्याबाहेरून आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। किरण, सध्या तिथली परिस्थिती काय आहे? पोलिसांकडून काही अधिकची माहिती मिळाली आहे का? कस्तुरी, ज्या ठिकाणी अशोक खरातला अटक करण्यात आली त्याच ठिकाणी मी आहे। हा संपूर्ण परिसर सुरुवातीला मी आपल्याला दाखवतो। हा तृप्तबाला नावाचा जो बंगला आहे तो आपण या ठिकाणी बघतोय। याच ठिकाणी अशोक खरात, त्यांची पत्नी कल्पना खरात आणि 2 मुलं असा हा एकूण 14 जणांचा परिवार या ठिकाणी राहतो। एका मुलीचं लग्न अशोक खरात यांचं झालेलं आहे। असा हा 5 जणांचा एकूण परिवार होता। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये कालच्या दिवशी जी अशोक खरात यांना अटक दाखवण्यात आली, त्यापूर्वी जे या ठिकाणी नाट्यमय घडामोडी घडल्या त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत। एकूणच कॅप्टन अशोक खरात हा एक मोठा हाय प्रोफाईल असलेला ज्योतिष, त्यासोबतच अनेक राजकारण्यांसोबतचा त्याचा या ठिकाणी थेट घनिष्ठ संबंध होते। अशा या सगळ्या एकूण परिस्थितीमध्ये त्याला अटक नेमकी कशी करायची असा मोठा प्रश्न खरं तर या सगळ्या दरम्यान पोलिसांसमोर होता। सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये ज्या वेळेला पीडितेने तक्रार दिली त्यानंतर अशोक खरातला अटक करण्यासाठीचा प्लॅन पोलिसांनी केला आणि त्याचा एक महत्त्वाचा भाग होता तो म्हणजे या संपूर्ण परिसरामध्ये चोर शिरलाय अशा स्वरूपाचा बनाव रचायचा आणि अशोक खरात याला अटक देखील करायची। आणि अगदी त्याच पद्धतीने हा जो संपूर्ण परिसर आहे याच ठिकाणी परिसरामध्ये अक्षरशः या ठिकाणी नाशिक पोलिसांचं गुन्हे शाखेचं पथक, गुंडा विरोधी पथक हे सगळे या ठिकाणी परिसरामध्ये चोर शिरला म्हणून वेगवेगळ्या भागामध्ये सैरा वैरा धावत होते। आणि नंतर त्याच वेळेला येत असताना मात्र पोलिसांनी एक खबरदारी पाळली, ती म्हणजे येणाऱ्या सर्व टीमचे जे मोबाईल आहे ते मोबाईल बंद ठेवायचे, म्हणजे ऑपरेशन दरम्यान कुठलाही पद्धतीची अडथळा निर्माण होणार नाही, कुठल्याही पद्धतीची त्या सगळ्या दरम्यान कुठलीही गोष्ट दबावाची घडणार नाही याची पुरेपूर खात्री घेण्यात आली।
त्याचं कारण म्हणजे आपल्याला माहित आहे की अशोक खरातचे राजकारण्यांशी असलेले जे संबंध आहे त्यामुळे अटकेची कारवाई कुठल्याही पद्धतीने थांबू नये यासाठीचा एकूणच प्लॅन होता आणि तो प्लॅन पोलिसांचा यशस्वी झाला. जवळपास 30 ते 35 मिनिटं संपूर्ण या परिसरामध्ये पोलीस सायरावायरा धावत होते. ज्या ठिकाणी हा बंगला आहे त्याच बंगल्याच्या अगदी टेरेसवर देखील नाशिक पोलीस पोहोचलेले होते. बरं. सैरावैरा धावत होते. अशा वेळेला कॅप्टन खरातच्या घरामध्ये पोलीस ज्या वेळेला शिरले त्यावेळेला ताबा मिळाल्यानंतर त्यावेळेला कॅप्टन खरातची अतिशय धावपळ झाली. त्यांनी अक्षरशः कपडे देखील उलटे त्यावेळेला घातल्याचं सांगितलं जात आहे. आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये कॅप्टन खरातची कालच्या रात्री या ठिकाणी झाडाझडती देखील झालेली आहेत. त्याच्या घरी पोलिसांचं पथक आलेलं होतं. मिरगावामध्ये नक्कीच असलेलं किरण, जे त्यामुळे फार्म हाऊस आहे पोलिसांनी राबवलेलं हे ऑपरेशन कॅप्टन यशस्वी झालेलं आहे. अक्षरशः सिने स्टाईल पद्धतीनं या माणसाला अटक करण्यात आली. हा आरोपी आहे आणि त्यांना अनेक पीडितेंना त्यांचे व्हिडिओ काढून धमकावलेलं आहे. त्यामुळे आता ही जी झाडाझडती घातली गेली आहे त्याच्या बंगल्यावरती, त्या बंगल्यावरून काय काय गोष्टी हाती लागतात, काय दस्तावेज मिळतात, आणखी काही मटेरियल पोलिसांना मिळतं का हे पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी.